हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे। आज आपण गावी अलिबागला आलोय आणि सर्वांनाच माहिती आहे कोकणचा रानमेवा म्हणजे काजू आहे। त्यामुळे आज मी तुम्हाला चुलीवरची ही काजूची भाजी कशी बनवायची ती रेसिपी दाखवणार आहे। तर चला मग काजूच्या भाजीला लागणारे इन्ग्रेडियंट्स आपण बघूया। काजू मसाला बनवण्यासाठी आपण हे ओले काजू घेतलेत। मी मगाशी तुम्हाला झाडावरचे दाखवले तेच, फक्त हे सोलून घेतलेत। नंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय, एक मोठा टोमॅटो पण चिरून घेतलाय, तेजपत्त्याची पानं, ह्याच्यासाठी आपण हे सुकं खोबरं, आलं आणि लसणाचं विदाऊट पाण्याने वाटण वाटणार आहोत। कोथिंबीर घेणार आहोत मूठभर। नंतर हळद घेतली 1 चमचा, 2 चमचे घरचा आगरी कोळी मसाला, अर्धा चमचा गरम मसाला। मगाशी मी सुकं खोबरं दाखवलं त्याचं हे वाटण असं वाटून घेतलंय आपण। चवीप्रमाणे मीठ आणि 3 टेबलस्पून तेल यूज करणार आहोत। सर्वात आधी हे काजू आपण लगेचच पाण्यात घालून घेऊया, कारण का तुम्हाला माहिती आहे काजू सोलल्याबरोबर ते काळे पडतात, म्हणून त्याला लगेचच आपण पाण्यात घालून ठेवणार आहोत। हे बघा, एक एक करून सर्व काजूंची सालं आपण काढून घेतलीत। आता हे काजू स्वच्छ मी धुवून घेते आणि भाजी बनवायला सुरुवात करूया। कढई आपली छान गरम झाली, ह्यात मी 3 टेबलस्पून एवढं तेल काढून घेते। तेल गरम झालंय, ह्यात आपण तेजपत्त्याची पानं आणि हा बारीक चिरलेला कांदा ऍड करूया तेलावर। ही काजू मसाला आपण अगदी मटणासारखी करतो, म्हणून यात राई जिरं वगैरे काहीच वापरत नाही। कांदा छान शिजवून घ्यायचा आहे। हे बघा, कांदा छान आपला गुलाबी रंगाचा झालाय। आता एक एक करून मसाले ऍड करूया। सर्वात आधी हळद, नंतर हा घरचा आगरी कोळी मसाला घेतलाय। ह्याला एक चांगली चमचमीत टेस्ट येण्यासाठी मी अर्धा चमचा फक्त गरम मसाला यूज करणार आहे। आता हे मसाले आपण तेलावरच छान परतून घेऊया। तुम्ही बघू शकता मसाले छान तेलावर आपले परतून झालेत। आता हे सुकं खोबऱ्याचं वाटण आहे, अगदी 4 चमचे पोहे खायचा चमचा असतो तेवढंच वाटण यूज करणार आहोत। वाटण पण तेलावर शिजवून घ्यायचं आहे। वाटणाबरोबर मी हा बारीक चिरलेला टोमॅटो देखील ऍड करते। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत आणि 1 मिनिटाभरासाठी झाकण देणार आहोत, म्हणजे वाटणाला पण छान तेल सुटेल। एक ते 1.5 मिनिटं झालंय, आपण झाकण काढून घेऊया। हे बघा, आपल्या मसाल्याला कसं छान तेल सुटलंय। आता ह्यात आपण स्वच्छ धुतलेले हे काजू ऍड करणार आहोत। तुम्ही बघितलं असेल पाण्यात घातल्याबरोबर लगेच त्याची सालं पण आपल्याला काढता आली। आता हे काजू व्यवस्थित मिक्स करून घेऊया। काजू ह्याच्यात व्यवस्थित मिक्स करून झाले की आपल्या गरजेप्रमाणे आपण पाणी ऍड करणार आहोत। मी अर्धा ग्लासच यात पाणी ऍड करते। पाणी ऍड केल्यानंतर हे बघा, एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स म्हणजे चमचाभर आपण गूळ ऍड करणार आहोत। गूळ आवर्जून तुम्ही घाला, त्यात चवीप्रमाणे मीठ ऍड करूया। आता व्यवस्थित ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे आणि झाकण देऊन थोड्या लो विस्तवावर, म्हणजे अगदी विस्तव कमी ठेवून आपण ह्याला एक 8 ते 10 मिनिटासाठी व्यवस्थित शिजवून घेणार आहोत। 7 ते 8 मिनिटं झाली, झाकण काढून बघूया। तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी आपली ही काजूची भाजी तयार झाली आहे। हे बघा किती छान तेल सुटले। आता ही तयार झालेली भाजीमध्ये आपण थोडी कोथिंबीर ऍड करूया आणि हाय फ्लेमवर, म्हणजे विस्तव चुलीचं मी जरा हाय ठेवते, त्याच्यावर एक छानशी आपण उकळी काढल्यासारखी काढून घेऊया। हे बघा, सुंदर अशी तयार झालेली आपली ही ओल्या काजूची भाजी।
आता आपण एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेतोय। सुंदर अशी तयार झालेली ही आपली ओल्या काजूची भाजी ह्या सर्विंग प्लेटमध्ये आपण सर्व करून घेतोय। तुम्हाला पण जर मी बनवलेली ही ओल्या काजूची भाजीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की आमच्या पद्धतीने एकदा तरी ही भाजी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही भाजी कशी झाली आहे ती। जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या ओल्या काजूच्या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।